आयुष्यात आपल्या खूप महत्वाकांक्षा असतात. कधी कुणाला कविता लिहावीशी वाटते, तर कुणाला अभिनय करून ऍक्टर बनायची इच्छा असते. जितकी मोठी ही महत्वाकांक्षा तितका मोठा त्यासाठी लागणारा प्रयत्न असतो. मी पुढील काही मिनिटात तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं कोणतंही ध्येय असो ते अस्तित्वात कसं आणायचं याबद्दल सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. एपिक्टेटस म्हणतात की महान ध्येय निश्चित करत असताना नेहमी लक्षात असू द्या की त्यासाठी माफक कष्ट करून चालणार नाहीत. त्यामुळे आधी आपली कष्ट करायची तयारी असली तर नक्कीच आपल्याला ध्येय प्राप्तीची वाटचाल करण्यास काही हरकत नाही. आता हे ध्येय आपल्याकडून शक्य होतील का अशी मनात शंका असेल तर यावर मार्कस ऑरेलियसचं एक वाक्य मला नेहमी आठवतं. मार्कस ऑरेलियस यांच्या मते कोणतीही गोष्ट जी मानवीरित्या शक्य आहे ती कुणाकडूनही केल्या जाणे शक्य आहे. त्या गोष्टीला छोट्या छोट्या भागात विभाजित करून आपण त्याला मिळवण्याची सुरुवात केली पाहिजे. तुमच्या ध्येयाला साध्य करत असताना प्रत्येक पाऊलावर बाह्य गोष्टींकडून जसं की नशीब किंवा कुणाकडून मिळणारे उपकार या गोष्टीवर निर्भर न राहता नेहमी आपल्यावर निर्भर असलेल्या गोष्टींवर प्रभुत्व मिळवलं पाहिजे. जसं की आपल्या कौशल्याचा जास्तीत जास्त सराव आणि मिळणाऱ्या नैराश्यमय परिणामासाठी स्वतःला तयार करणे. आता हे करत असताना आपल्या आयुष्यात कित्येक नकारात्मक गोष्टींना सामोरे जावे लागते. कधी आपल्या जवळचीच लोक आपल्यावर नकारात्मक टीका करतील किंवा आपल्यावर विश्वास ठेवणारा कोणी व्यक्तीच भेटणार नाही. एपिक्टेटस यांच्या मते अशा प्रकारची कोणतीही महत्वाकांक्षा जर आपल्याला असेल तर ताबडतोब आपल्याला वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे की आपली मोठ्या प्रमाणात टिंगल किंवा चेष्टा केल्या जाणार आहे. आता ते इथे तत्वज्ञानात इंटरेस्ट असलेल्या व्यक्तीचं उदाहरण देतात की लोक म्हणतील, पहा कोण आला आहे, अरे हा अचानक तत्वज्ञानी झाला की काय, किंवा हा या गोष्टी दिखाव्यासाठी करतोय. तेव्हा यांच्या पुढे तुम्ही श्रेष्ठ वर्तणूक सिद्ध करू नका. या उलट ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत आहेत त्यांच्याशी घट्ट बांधून राहा. लक्षात असू द्या की आयुष्यात तुम्ही जिथे कुठे असाल तीच जागा देवाने तुमच्या नियुक्तीसाठी नेमलेली आहे. जर तुम्ही असेच करत राहाल म्हणजे तुमचं ठरलेल्या ध्येयाशी चिटकून राहणे आणि लोकांकडे दुर्लक्ष करणे, तर ज्या लोकांनी आधी तुमची टिंगल केली तीच येऊन नंतर तुमची प्रशंसा करू लागतील. पण जर तुम्ही त्यांना तुमचा पराभव करू दिला, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा तोल सोडून वागला, तर तुमचं दुप्पट हसू होईल. म्हणजे इकडे तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाल आणि तिकडे त्या लोकांचा विजय होईल. महान ध्येय प्राप्तीसाठी सर्वात प्रथम ध्येय हे स्वतःवर नियंत्रण असणे हे असलं पाहिजे. जो स्वतःवर विजय मिळवतो तो सगळ्या जगावर विजय मिळवतो. मित्रहो, जेव्हा कधी कोणत्या महान ध्येयाच्या कार्यासाठी आपल्याला निघायचं असतं तेव्हा अशी लोक आपल्या रस्त्यात नेहमीच येत राहणार. त्यांच्या तशा वागण्यामुळे कंटाळून जर आपण आपला पराभव पत्करला तर आपलं तर नुकसान होईलच, त्यासोबत जे समाजाचं काहीतरी भलं होणार होतं त्या महान कार्यात देखील अडथळा निर्माण होईल. या प्रवासात प्रत्येक पावलावर आपल्याला समाधान मानणे खूप महत्वाचे आहे. जो काही निकाल आपल्या नशिबामुळे आपल्या समोर येताना दिसेल त्याचा स्वीकार करून यात आपल्या नियंत्रणातल्या ज्या गोष्टी आहेत त्यावर ताबा मिळवून आपण आणखी काही प्रगती करू शकू का या गोष्टीचा सतत विचार करणे हे खूप महत्वाचे आहे. यावेळी आपल्याला रोज आपल्या ध्येया संबंधित असलेल्या वेगवेगळ्या विषयावर रोज काहीतरी ज्ञान प्राप्ती केली पाहिजे. आता असं करत असताना सेनेका म्हणतात, तुम्हाला ज्ञान प्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेंटर्स शोधून त्यांना फॉलो करायची गरज नाहीये. त्यापेक्षा अशी लोक शोधा ज्यांनी त्यांची पात्रता आधीच सिद्ध केलेली आहे. नेमक्याच लोकांचं मत फॉलो करा जेणेकरून आपला वेळ आणि एनर्जी वाया जाणार नाही. आपण जर जास्त लोकांचं मत फॉलो करायला लागलो तर आपल्याला योग्य ज्ञान ग्रहण करताच येणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या भटक्या व्यक्तीला राहण्यासाठी तर खूप जागा असतात पण त्याच्याकडे विश्वासू मित्रच नसतात, तसंच आपलं होईल. त्यामुळे नेमकेच मेंटॉर्स शोधा आणि त्यांना फॉलो करा. आता या महान प्रवासात तुम्हाला तुमच्याकडून काही गोष्टी मिळवण्यात तुम्हाला यशही मिळेल तेव्हा आपली ही जी कीर्ती आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी अशी इच्छा आपल्या मनात आलेली असते. लोकांनी मला एक चांगला व्यक्ती मानलं पाहिजे किंवा लोकांच्या मनात माझ्याविषयी एक अशी छाप सोडायची आहे, अशा मताने आपण ग्रासले जाऊ शकतो. याविषयी एपिक्टेटस म्हणतात की जर तुम्ही कधी एखाद्याने तुमच्याविषयी चांगला विचार करावा म्हणून स्वतःला बाह्य दिशेने वळताना पाहाल
तर निश्चितपणे तुम्ही तुमचं स्थान विसरला आहात. तेव्हा समाधानी व्हा तुमचा जो काही प्रोफेशन आहे ते बनण्यात. जर तुम्ही एक तत्वज्ञानी आहात असं कुणी विचार करावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला दुसरं कुणाचीही गरज नाही. फक्त तुम्ही एकटेच तसा विचार करणे पुरेसे आहे. खरंच मित्र हो, कित्येकदा आपण एखादी पेंटिंग करतो किंवा एखादी चांगली गोष्ट आपल्याकडून अस्तित्वात आणतो आणि लोकांनी आपल्याला एखादा खिताब द्यावा अशा अपेक्षेत असतो. आणि कधी कधी तसं घडतंही. लोकांना आपल्याकडून घडलेल्या गोष्टी आवडतातही. पण यांच्या चांगल्या मांडण्या किंवा न मांडण्याला तेवढं महत्व न देता आपण आपल्या आंतरिक मापकाच्या अपेक्षांवर आपण खरे उतरतोय का याचा जास्त विचार केला पाहिजे. आणि कुणी आपल्याला एक पेंटर किंवा एक गायक म्हणून संबोधित करत जरी नसेल तरी आपण आपल्या स्वतःपुरते तसं मांडणे एवढं पुरेसं आहे. यात आर्थिक दृष्ट्या तुम्हाला होणारे त्रासही तुम्हाला मॅनेज करता आले पाहिजेत. जास्त चैनीच्या वस्तूत मन न रमवता स्वतः सोबत शिस्तीत वागलं पाहिजे. लक्षात असू द्या, सेनेका म्हणतात की आनंदातली गरिबी ही एक सन्माननीय गोष्ट आहे. आणि जर नेहमी काय मिळवलंय यापेक्षा काय मिळवायचं बाकी आहे याचीच गणना जर आपण करणार असू तर नेहमी आपण दुःखीच होऊ. संपत्तीची मर्यादा ही आपल्याला जेवढी गरज आहे तेवढे असणे आणि आहे तेवढेच पुरेसे असणे. त्यामुळे महान ध्येय निश्चित करत असताना आणि त्यावर वाटचाल करत असताना या गोष्टींची काळजी आपण घेतलीच पाहिजे. या सल्ल्याचा वापर करून तुम्ही तुमची ध्येय प्राप्ती करण्यात यश नक्की मिळवाल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.